सो गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, ही ती धम्म परिषद एक दिवसाची धम्म परिषद आहे आमची। धम्म सोहळा आता थोड्याच वेळात तथागत भगवान बुद्धाची मूर्तीची रॅली निघणार आहे। तर तुम्हाला आम्ही दाखवतो नक्कीच, आणि आमच्या कार्याला तुम्ही खरोखर सहकार्य करा आणि आशीर्वाद द्या ही तुम्हाला विनंती करते। अग बाय 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 घालून मोठे टाय फॉरेनला घरी माझं गेलं बाय फॉरेनला घरी माझं गेलं बाय घालून मोठे टाय अग बाय 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 घालून मोठे टाय फॉरेनला बाय फॉरेनला धनी माझं गेलं बाय घालून सुट बूट टाय अग बाय 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 घालून सुट बूट टाय फॉरेनला धनी माझं गेलं बाय। गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। जित सपरति घोरं पनालवकमख मथदयखं खन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते जय मंगलानि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं। हे गाईस, आता आपली रॅली निघत आहे सर्व तथागत गौतम बुद्धांचा विजय सो। गौतम
नका छळू कुणाला नाडू प्रेमान माणस जोडू बुद्ध धम्म लागला वाडू प्रेमान माणस जोडू नाही देवदूत बुद्ध नसे अवतार कधी बुद्धाने केला नाही कुठला चमत्कार अंधश्रद्धा मनातील काढू प्रेमान माणस जोडू बुद्ध धम्म लागला वाडू प्रेमान माणस जोडू बुद्धाचा संदेश सांगू चला गौतम बुद्धाचा संदेश सांगू सत्याशील करुणा करा तर मित्रांनो बघा, माझा मुलगा म्हणजे सरपंच आहे आणि आमच्यासाठी त्यांनी एवढा मोठा हार बघा म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्यासाठी आलं. तर बघा यांचं म्हणजे फारच आम्हाला कौतुक करावा. आमचं फार प्रेम आहे आमच्यावरती यांचं. हा आणि हे तुम्हाला दिसून आणि येत आहे. शब्द आम्हाला म्हणजे काय बोलावं असं सूचना गेल्या आम्हाला. पहिल्यांदाच झाल्यावर आमच्या गळ्यात पडलेलं. तर खरोखर सरपंचाचं मी अभिनंदन करते आणि अजून 5 वर्ष तुम्हाला शुभेच्छा देते. पुढे लवकर जिल्हा परिषद आणि आमदार व्हावा ही आमची इच्छा आहे. सरपंच गावचे आणि त्याच्या पुढे होऊन आमदार व्हावं म्हणून अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. जय भीम, नमो बुद्धाय. या गावचे भूमिपुत्र आणि विधान परिषद सदस्य सन्माननीय राजेश भैया राठोड यांचं स्वागत आजच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्रुत सुभाषराव जाधव, तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मंठा यांना अशी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आमदार राजेश भैया राठोड यांचं स्वागत करावं. या प्रसंगी उपस्थित असलेले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्राचार्य सचिन दा, यानंतर दीपकजी सोनकांबळे आणि सोनमताई सोनकांबळे या देखील यानंतर उमरखेडा या गावाच्या वतीने देखील या दाम्पत्याचा या ठिकाणी सत्कार होणार आहे आणि
प्राचार्य सचिनदादा राठोड या उमरखेड्याच्या वतीने या दाम्पत्याचा या ठिकाणी सत्कार होतोय, ज्यांनी हे बुद्ध विहार या ठिकाणी बांधलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडलेला आहे. तर या गावाच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी धन्यवाद. आज तर चला सगळे झालेत तयार. मम्मी पप्पा गेलेत पुढे, आम्ही राहिलोत मागे. ही श्रद्धा काय आरसा देत नाहीये, आरशाच्या पुढे पुढे उभी आहे आणि बबली आहे, अक्का आहे. तर बघा मित्रांनो, आम्ही सर्वांनी कलर वेगळे घेतलेत. साडीचा पॅटर्न एकच आहे. तर कुणाचा कलर छान वाटला तर तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. ही बघा श्रद्धा आलेली आहे. श्रद्धाचा पीच कलर आहे, माझा पर्पल स्काय आणि लाईट पिंक. तर बघा असे आमचे कलर घेतलेत आम्ही. कसे वाटले, कोणता छान कलर आणि आम्ही कशा दिसतो ते पण कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही. चला आता जाऊया ऑर्केस्ट्रा मध्ये. बाय बाय बाय. ही जोपासना निश्चितपणे या ठिकाणी उंबरखेड्यातील प्रत्येक बांधवाकडून आणि आमच्या भगिनीकडून होईल एवढा या ठिकाणी मी सर्व उपस्थित आमच्या जनसमुदायाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो. विस्टन चर्चिल एका ठिकाणी अशी जोरदार सर्व तरुण मंडळी आहेत, आमचे वृद्ध माणसं देखील आहेत, विचारवंत देखील आहेत, उपासक देखील आहेत, केंद्रीय शिक्षक देखील आहेत आणि सर्वांनी गगनाला फिरले अशा जोरदार बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची घोषणा द्यायची म्हटल्यानंतर माझ्या मागे म्हणायचं आणि कुठेही चल होय पुढे माग लोकांच्या माग होय. अगं होय ना तिकडे जाय ना, निघणं तिकडे पुढे होय ना का लय लागत ते. अगं पुढे जाय ना, पुढे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे कथाकथा तुझं एकच पिंपळ पार, हे कथाकथा तुझं एकच पिंपळ पार संपूर्ण विश्वावर व्यापलंय. हे कथाकथा तुझं एकच पिंपळ पार संपूर्ण विश्वावर व्यापलंय. जय भीम. जय भीम. Bye.
विलास सोनकांबळे यासाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आणि या दोघांना मंचकावरती आमंत्रित करतो. कृपा करून आपण मंचकावरती यायचं. ज्यांनी खरोखर असे कार्यक्रम जे राबवत आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रम पार पडतात, ज्यांना बौद्ध धम्म संगती धम्म परिषद हे ज्ञात नाही अशा माणसांना, अशा लहान मुलांना देखील धम्माचे संस्कार रुजतात या जालना मराठवाड्यामध्ये. जरा पुन्हा एकदा हात वरती करून सरांसाठी नामसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि खास तुम्हाला यासाठी इथे बोलवलं की आल्यापासून पाहतो तुम्हाला दोघांची धडपड. तुमचं भाषणही ऐकलं सर मी, फार बरं वाटलं. आणि दोघांसाठी फक्त एवढंच म्हणेल, या जालन्याच्या खेडोपाड्यात आणि गावोगावात आहे, या जालन्याच्या खेडोपाड्यात आणि गावोगावात आहे भीमाचं सत्कार्य हे दोघांच्या नावात आहे. अन्याय विरुद्ध झुंज देणे दोघांच्या स्वभावात आहे आणि म्हणून सोनकांबळे दाम्पत्य खरा भीमाचा छावा आहे आणि खरा भीमाचा छावा आहे. धन्यवाद सर. आपल्या ठिकाणी बसून कार्यक्रम आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपले आभार आणि खरंच आपण इथे बसून कार्यक्रम पूर्ण बघावा अशी विनंती करीत आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल फक्त एवढेच म्हणा. आणि तो काळ आठवतो का? पहाट झाली प्रभा म्हणाली, पहाट झाली प्रभा म्हणाली. काय म्हणाले असेल? भीम जयंती आली, पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. सागाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली, सागाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली, सागाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली, सागाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली. पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली, पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. सागाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली, सागाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली, सागाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली, सागाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली. सागाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली, सागाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली, सागाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली, सागाची चांदणी घेऊन खाली वारा भीमाला गाली. पहाट झाली प्रभा म्हणाली, पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली, भीम जयंती आली. पहाट झाली प्रभा म्हणाली, पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली.
टाळ्या या दमदार
बाबासाहेब म्हणाले होते, आपला राजा म्हणाला होता, आपला बाप त्यावेळी भाषणात म्हणाला होता, 56 जर बौद्ध झाल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या सवलती, तुमचे न्याय, तुमची हक्क हातातून निसटून जातील तर चुकीचं समजताय. अहो, तुमच्या सवलती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डाव्या कोटाच्या खिशामध्ये ठेवली आहे तुम्ही. हे बाप त्यावेळी 56 साली म्हटला होता. मित्रांनो, बाबासाहेब म्हणाले, जरी माझा समाज शिकू शकला नाही, जरी माझा समाज शिकला नाही असं त्यांना हिणवतात, पण 5,500 वर्षापूर्वीचा शिक्षणाचा तुटवडा एकटा या पठ्ठ्याने भरून काढलाय, एकटा या पठ्ठ्याने भरून काढलाय. बाबासाहेब म्हणायचे. मित्रांनो, Oh,
बाळासाहेबांना पाहून ग, बाळासाहेबांना पाहून ग, हिमकर कुणाला सारखं वाटतंय. 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 आता नाही नवाब ग, मने भीमा कोणी गाव ग. आता नाही नवाब ग, मने भीमा कोणी गाव ग. खरोखर नवी क्रांती केल्यासारखं वाटतंय. खरोखर नवी क्रांती केल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून ग, बाळासाहेबांना पाहून ग, हिमकर आल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून ग, हिमकर आल्यासारखं वाटतंय. आजचा आपला कार्यक्रम जो आहे तो पूर्ण समाप्त झालेला आहे आणि खूप छान तुम्ही पण एन्जॉय केलेला असेल. आम्ही पण खूप एन्जॉय केला आहे. तर तुम्हाला हा मम्मीचा आजचा ब्लॉग ऑर्केस्ट्रा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मला मग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.